बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, स्वप्न होतं. ही स्वप्नपूर्ती जी आहे ती 22 तारखेला या ठिकाणी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी करतात. ते नेहमी म्हणायचे की मी जर प्रधानमंत्री झालो तर काश्मीर मधलं 370 कलम आणि त्याचबरोबर अयोध्येमधलं राम मंदिर जे आहे ते मी उभं करून दाखवेन. आज दोन्ही गोष्टी ज्या आहेत या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती जी आहे ती या ठिकाणी झाली. पण बघा आजची परिस्थिती काय आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं, जे हिंदुत्वाचे विचार जनाजनामध्ये पेरले, जे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे त्यांच्या वंशजांनी करायला पाहिजे होतं, त्यांच्या नंतरच्या लोकांनी करायला पाहिजे होतं. पण ते आज कोणाबरोबर जाऊन बसले, जे राम मंदिराला विरोध करताय, ज्या पक्षाला जे आहे हे राम मंदिरासाठी आमंत्रण आलंय, पण त्यांचा जे राम मंदिराला आमंत्रण येऊन सुद्धा राम मंदिराच्या या उद्घाटना प्रसंगी हजर आम्ही राहणार नाही असं जे आहे ते जाहीर त्या पक्षाने केलं. आज त्या पक्षाबरोबर हे लोक मांडीला मांडी लावून बसले. पण बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी करतात. आणि त्या विचारातून जे आहे त्या विचारातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमाने आणि तमाम महाराष्ट्रातील रामभक्तांच्या माध्यमाने, देशवासियांच्या माध्यमाने, या महाराष्ट्रातील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या माध्यमाने 11 कोटी रुपये योगदान जे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.